नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुम्ही माझे मागचे टॉपिक तर पाहिलेच असतील. मी स्वतः क्लेम प्रोसिजरचं काम डेली करत असते. आता 10 वर्षापासून मला चांगला अनुभव आहे. म्हणून मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती थोडेफार तुम्हाला टीपीए कोऑर्डिनेटर जर तुम्ही जॉब करत असाल तर त्याबद्दल माझी जी काही चॅनलवरती मी चॅप्टर चालू केलेत त्याबद्दल तुम्हाला थोडाफार तरी फायदा होईल या आशेने मी हे चॅप्टर चालू केले आहे. जर तुम्ही टीपीए कोऑर्डिनेटरचा जॉब करत असाल तर तुम्हाला हे सेशन पाहिल्यानंतर तुमच्या जॉबमध्ये थोडीफार तरी हेल्प नक्कीच होईल. तर आज आपण पाहणार आहोत डिस्चार्ज प्रोसेस. आता तुम्ही प्रिऑथ पाठवले कंपनीला किंवा जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस डिपार्टमेंटसाठी तुम्ही जर टीपीए कोऑर्डिनेटरचा जॉब करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली होत जातील, माहीत असतील. तुम्ही एखाद्या पेशंटची प्रिऑथ रिक्वेस्ट इन्शुरन्स कंपनीला पाठवली, त्याच्यानंतर काय काय प्रोसिजर आहे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही समजून घेता किंवा तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये नवनवीन गोष्टी डेली अपग्रेड होत असतात, त्यामुळे तुम्ही शिकता, तुम्हाला माहीत असतं क्वेरी येते किंवा इनिशियल अप्रुव्हल येतं किंवा क्लेम रिजेक्ट होतो. या गोष्टी तर तुम्हाला माहीत असतील किंवा माहीत नसतील तर काही हरकत नाही. माझ्या चॅप्टर थ्रू तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज नक्की मिळेल. त्यामुळे माझ्या चॅनलला शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि तुम्हाला चांगल्या टीपीए कोऑर्डिनेटरच्या संधीसुद्धा पुढे अवेलेबल होतील भविष्यामध्ये, तुम्ही चांगलं काम केलं तर. त्यासाठी हा चॅनल आहे, त्यामुळे या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग आता तुम्हाला प्रिऑथ रिक्वेस्ट पाठवली आहे. 2-3 दिवस तुम्हाला त्याच्यावर काही वर्कआउट करायचं नाही, कारण इनिशियल अप्रुव्हल आलेलं आहे. 4-5 दिवसानंतर पेशंट जसं असेल तसं पेशंटला तर डिस्चार्ज करावं लागणार आहे. डिस्चार्ज करताना काय काय डॉक्युमेंट लागतात, डिस्चार्ज प्रोसिजर काय असते याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पेशंटला डिस्चार्ज करता त्यावेळेस तुम्हाला समजा तुम्हाला एक समजलंय टेंटेटिव्ह की बाबा म्हणजे आदल्या दिवशी कळाले की हे पेशंट उद्या डिस्चार्ज आहे, तर त्यासाठी तुम्ही पेशंटचे आयपीडी पेपर प्रॉपर बनवलेत का हे नर्सिंग कडून क्लिअर करू शकता किंवा जे काय आरएमओ असतात किंवा जे काय स्पेसिफिक डॉक्टर असतात त्यांच्याकडून डिस्चार्ज समरी, आयपीडी पेपर, मेडिकलचं बिल रेडी करून ठेवू शकता. लॅब काय झाली पेशंटची, लॅबचं बिल आहे का, काय काय आउटसोर्स लॅब केली का, किंवा पेशंटचं एक्सरे झालंय, सीटी स्कॅन झालंय, एमआरआय झालंय किंवा काही केमो वगैरे दिलाय का. पेशंट जसं असेल तसं पेशंटला काय काय प्रोसिजर केली आहे तुम्हाला त्या प्रोसिजर सर्व बिलामध्ये लावाव्या लागतात. बिल त्याच्यामुळे बनतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणंही गरजेचं आहे. तुम्ही नवीन असू किंवा जुनी असू, तुम्हाला बिल बनवायचे. बिलामध्ये पेशंटला काय काय प्रोसेस दिली आहे, पेशंटला कोणती मेडिसिन दिली, पेशंटची कोणती लॅब झाली, पेशंटला काय काय ट्रीटमेंट झाली आहे, त्या ट्रीटमेंट रिगार्डिंग काय काय गोष्टी पेशंटला दिल्या आहेत ह्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही बिल बनवताय. कधी कधी काही हॉस्पिटलमध्ये बिलिंग डिपार्टमेंट वेगळं असतं किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये सॉफ्टवेअर वेगळं असतं, ते डेली अपडेट करत असतं, त्यामुळे टोटल बिल बनतं. त्याच्यासाठी त्या बिलावरती लक्ष देणं तुम्हाला माहिती आहे. डिस्चार्ज प्रोसेस करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, त्याच्यामुळे तुम्ही डेली बिल बनवून घ्या किंवा डेली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येक पेशंटला काय काय प्रोसिजर आहे, काय झालेलं आहे, आयपीडी पेपर व्यवस्थित आहे का, कोणतं मेडिसिन दिले, म्हणजे एक डॉक्टर सारखं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. तुम्ही थोडक्यात अर्धे डॉक्टरच झालाय. टीपीए कोऑर्डिनेटरचा जॉब करता म्हणजे लक्ष तर द्यावंच लागतं, कारण एखादी प्रोसिजर किंवा एखादी गोष्ट बिलामधून मिस झाली तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण जे काय बिल होतं ते पैशाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरांचा, प्रत्येक सिस्टरांचा, प्रत्येक लॅब रिपोर्ट किंवा प्रत्येक सगळ्या सर्व्हिसेसचा एकत्रितरित्या त्या बिलावरती फोकस असतो. त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे लक्ष द्या तुम्हाला काय काय करायचं, तुमचं काय काय मिस झालेलं आहे हे तुम्हाला पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग तुम्ही आदल्या दिवशी डॉक्युमेंट सगळे रेडी करून घेऊ शकता किंवा डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. डिस्चार्ज समरी, मेडिकलचं बिल, एक्सरे रिपोर्ट, आउटसोर्स काही लॅब केली का त्याची बिलं, परत जे काही आयपीडी पेपर आहेत ते चेक करणं. त्यानंतर तुम्हाला डेली बिल बनवावं लागतं, बरोबर. बिल बनवून घेणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या चेक करून झाल्या की स्कॅनिंग करणं तुम्हाला गरजेचं आहे. स्कॅनिंग केलं की व्यवस्थित स्पेसिफिक त्या डॉक्युमेंटला व्यवस्थित तुम्ही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर सेव्ह केल्यानंतर स्पेसिफिक फोल्डरमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही त्या गोष्टी अपलोड केल्या जातात पोर्टलला किंवा ईमेलद्वारे त्या गोष्टी
सेंड केल्या जातात, कारण पेशंटला डिस्चार्ज करायचे, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला सांगते, गरजेच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही त्यानंतर त्या सगळ्या पोर्टलला अपलोड केल्या. पोर्टलला अपलोड केल्यानंतर सगळ्या गोष्टी सबमिट झाल्यात का किंवा सगळ्या गोष्टी अपलोड झाल्यात का ह्या त्या चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ते पोर्टल स्पेसिफिक कंपनीचं नसेल तर तुम्हाला ईमेल करावा लागतो. ईमेल करायचं असेल तर ती साईज कमी असणं गरजेचं आहे. साईज 2 MBच्या आत असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक तुम्हाला ईमेलमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये म्हणजे बॉडी मेलला स्पेसिफिक CCN नंबर ऍड करून वी आर सेंडिंग फायनल बिल डिस्चार्ज समरी डॅश डॅश पेशंटचं नाव, CCN नंबर, पॉलिसी नंबर प्रॉपर ते वर्डिंग करून तुम्ही पुढे पाठवू शकता. म्हणजे काय होतं, समोरच्यालाही समजतं, समोरच्या कंपनीला जे काही स्पेसिफिक कंपनी असतील, TPA कोऑर्डिनेटर असेल, त्यांना समजतं की तुम्ही काय पाठवले. तर तुम्हाला मी आज पूर्ण थोडक्यात का होईना डिस्चार्ज प्रोसेस काय असते, डिस्चार्ज प्रोसेससाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय असतात हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तसे वर्किंग करू शकता आणि खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला लक्ष देणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, मला शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.